ही इज अ लिबरल डेमोक्रॅट. बरं. ते लिबरल पण आहेत आणि लोकशाही मूल्यांची अवहेलना करणारे शरद पवार हे जिवंतच नाही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ब्रीफ केलंच नाही, वकील बोलतातच. तर ठीक आहे, आता कालपर्यंत दैवत होतं, आज हुकुमशहा झाला. शरद पवारांच्या तोंडावरचे भाव जर कोणी ओळखू शकला असेल, असा महाराष्ट्रातले जगात माणूस जन्माला यायचा आहे, तर ते म्हणजे माणच्यावरच चिडले की अरे रिस्पॉन्डंट मी आहे ना, माझं तिथे उपस्थित राहणं गरजेचंच आहे. पूर्ण 2 तास बसून होते तिथे ते? 2 तास प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून गेले. तर या संघर्षाची जी सुरुवात तुम्ही सांगितली प्रेससमोर सर्वांना, की शरद पवार निवडणूक आयोगाच्या समोर जी सुनावणी झाली त्याला 2 तास उपस्थित होते आणि तिथे तुम्ही देखील उपस्थित होता आणि ते सांगताना तुमच्या भावना अनावर झालेल्या होत्या. पण ही राजकीय लढाई आहे, याच्यामध्ये भावना अनावर का झाल्या तुमच्या? नाही, असं आहे की ज्या माणसाला उभा महाराष्ट्र लोकशाही प्रेमी म्हणून ओळखतो, पुरोगामी म्हणून ओळखतो, विरोधकांनाही आपली अडचण त्यांना सांगून त्यांच्याकडनं ती सोडवून घ्यायला, एखादं गुपित त्यांना सांगायला आणि त्या गुपितावरती औषध मिळवायला भीती वाटत नाही की हे माणूस कधीतरी राजकारणात आपलं हे गुपित वापरेल. बरं. म्हणजे ही इज अ लिबरल डेमोक्रॅट. बरं. ते लिबरल पण आहेत आणि लोकशाही मूल्यांची अवहेलना करणारे शरद पवार हे जिवंतच नाही आहेत. म्हणजे लोकशाही मूल्यांचं इतका आदर मला नाही वाटत व्यक्तिगत जीवनातही कोणी करत असेल. बरं. आपल्या कानावर असे शब्द येणं की ही म्हणजे अर्थात प्रेसिडेंट ऑफ द पार्टी रॅन द पार्टी ॲज इफ इट इज हिज पर्सनल फिफडम. बरं. ही डिड नॉट फॉलो एनी डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स. ही 2 वाक्य एखाद्या माणसाच्या चारित्र्याची ओळख करून देण्यासाठी खूप आहेत ना. बरोबर. 2 तासात काय झालं माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं नाही, ते होत राहील. बरं. हे जेव्हा तुमचा वकील बोलतो, हो. असं मला कोणीही सांगू नये की वकील आपल्याला ब्रीफ करत नाही की काय आपण कुठल्या लाईनवर जाणार. आता ज्यांनी ब्रीफ केला असेल, आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ब्रीफ केलंच नाही, वकील बोलतातच. तर ठीक आहे, आता कालपर्यंत दैवत होतं, आज हुकुमशहा झाला. अच्छा. कालपर्यंत विठ्ठल होता, शंकर होता, गणपती होता, सगळं होता. आज अचानक हुकुमशहा झाला, संस्थानिक झाली, ती ऑटोक्रॅटिक. फिफडम म्हणजे फिफडमचा अर्थच काय तो. ही जेव्हा शब्द शरद पवारांच्या कानी पडले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? शरद पवारांच्या तोंडावरचे भाव जर कोणी ओळखू शकला असेल, असा महाराष्ट्रातले जगात माणूस जन्माला यायचा आहे. त्यांच्या मनात तेव्हा शेवटी मी नेहमी सांगतो आणि आजही सांगतो की तो पण माणूस आहे हो. त्याला पण नाती गोती हृदय मन भावना सगळं आहे ना. तो दाखवत नाही म्हणून काय त्यांना काय नाही असं वाटतं का तुम्हाला? सगळं आहे त्यांना. कधीतरी एकटे तेही बसत असतील ना, तेव्हा विचार येत नाही त्यांच्या मनात. ह्युमन सायकोलॉजी आहे. एव्हरीथिंग दॅट यू हिअर गोज टू युअर ब्रेन. इट इज नॉट ब्लॉक्ड इन युअर इयर. and your brain has some chemicals which lead to feelings. बरोबर. Serotonin. पण या सगळ्या जेव्हा फिलिंग्स येतात, जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत गेल्या 6 महिन्यासोबत आहात, ते म्हणजे जेव्हा अजित पवार सोडून गेल्यापासून त्या फिलिंग्स तुमच्याजवळ कधी व्यक्त केल्या त्यांनी? कधीच. असं आहे की काही गोष्टी या कॅमेऱ्यावर बोलायच्या नसतात, त्याच्यामुळे हे काय ते माझ्याजवळ व्यक्त झाले किंवा काय हे सांगण्यासारखं नाहीच आहे. आणि ते मी एवढा त्यांच्या जवळही नाही आहे की ते अशा काही गोष्टी माझ्याकडे व्यक्त करतात. पण ही जेव्हा सगळी एक रणनीती आहे, एक आपला पक्ष वाचवण्याची किंवा ज्यांनी हातातून हिसकावून दिलेलं त्यांची, तर ती पवारसाहेबांची रणनीती तुम्हाला काय दिसून येते? लोकांमध्ये जायचं हीच रणनीती आहे की जो खरं तर वकिलाला पाठवू शकले असते ना. बरं. तेव्हा नाही आपल्याला आपण रिस्पॉन्डंट आहोत ना. माझं नाव आहे शरद पवार, त्यांनी मला नोटीस बजावली आहे इलेक्शन कमिशन, मी जाणार ना. अच्छा. मी त्यांना म्हटलं की साहेब काय काय जायची गरज नाही, आम्ही जातो. तर ते म्हणजे माणच्यावरच चिडले की अरे रिस्पॉन्डंट मी आहे ना, माझं तिथे उपस्थित राहणं गरजेचंच आहे.
पूर्ण 2 तास बसून होते तिथे ते? 2 तास प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून गेले होते. म्हणजे कोणत्याही पातळीवर जाऊन संघर्ष करायची त्यांची मानसिकता आहेच ती पुन्हा. नाही, ते स्पष्टता आहे, असं आहे, त्यांच्या विचारात स्पष्टता आहे. बरं. आपल्याला लढायचं आहे, त्यांनी एकदा महाराष्ट्राला सांगितलं. महाराष्ट्रामध्ये हे जे काय बोललं जातं, नाही 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 असं नाही तसं नाही, ते काय ते कसं आहे तसं आहे तसं आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की शरद पवार पवारसाहेब कधी आपल्या भूमिकेपासून, ठरलेल्या भूमिकेपासून एक तसूभरही लांब जाणार नाही.